नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्या डोक्यात विचार आला, आपण हे फराळाचं सगळं करतो. सगळे पदार्थ केले की त्या फराळाच्या पदार्थांना काय अर्थ आहे. करता करता माझ्या मनात सहज विचार यायला लागले आणि मग मी म्हटलं चला हे आपण आता आपल्या मैत्रिणींशी बोलू. कसं असतं बघा, बुंदी अलग अलग आपण पाडतो कढईमध्ये आणि मग नंतर तिला साखरेच्या पाकाने एकत्र लाडू बांधतो. म्हणजेच काय, घरामध्ये जितके लोक असतील तितक्यांना तुम्ही जर गोडव्याने आणि एकोप्याने जर बांधून ठेवलं तर ते लाडू कसा घट्ट होतो मग पाकाने, तसंच आपलं कुटुंब पण घट्ट राहू शकतं प्रेमाने. प्रेमाचा गोडवा, ओलावा, साखरेचा पाक. जसा वागण्यामध्ये जर ओलावा असेल स्त्रीच्या, कारण पुरुष मंडळी बाहेर असते बघा, सगळी धुरा सांभाळते कोण? घरातली स्त्री. तर तिने जर घरातल्या सगळ्या नातेवाईकांना म्हणा, इतरांना म्हणा, घरातल्या मेंबर्सना जर एकोप्याने, फार काय करावं लागत नाही, एक हसरा चेहरा तुम्हाला म्हटलं आणि कटकट नाही करायची, त्रासिक चेहरा करायचा नाही की तुम्ही अर्ध जग जिंकल्यासारखं वाटतं बघा. आणि मग गोडवा आला की ती बुंदीचा लाडूसारखा तुमचं कुटुंब घट्ट होऊ शकतं. तसंच आपण चिवडा करतो. चिवड्यामध्ये काय असतात? नाना संख्य पदार्थ असतात. पोहे, मुरमुरे, शेव, खोबरं, दाणे, डाळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, हे आपले शोला मिरवत येतात, सगळे नाचायला येतात, हरित क्रांती करायला सगळे, की नाही आमचा हिरवा रंग छान दिसेल तिथे, तुमचा पिवळा पिवळा चिवडा दिसतो त्याच्यामध्ये, माझं हिरवं कोथिंबीरेचा हिरवा रंग, मिरचीचा हिरवा रंग, कढीपत्त्याचा हिरवा रंग शोभून दिसला पाहिजे, असं त्या स्वतःच म्हणतात. आणि मग स्वतः उड्या मारतात कढईमध्ये आणि आपण चिवडा तयार होतो. चिवडा पण हेच सांगतो की इतके सगळे सदस्य आहेत त्याच्यामध्ये, ते सगळे एका फोडणीने एकत्र येतात आणि चिवड्यासारखा खमंग पदार्थ तयार होतो. तुम्ही नुसतेच पोहे तळून ठेवा, त्याला काही तेल टाकू नका, फोडणी टाकू नका, काही नका करू, आणि हळद नको, दाणे, खोबरं काही नको, आवडेल कोणाला? तसंच घरातल्या सगळ्या मंडळींचं आहे. सगळ्या वयाचे लोक घरात जर असले तर त्या घराला वेगळंच घरपण असतं. सगळ्यांना तिथे यावंसं वाटतं. आजी आहे, आजोबा आहे, नातू आहे, पणतू आहे, घर सगळं असं भरल्यासारखं वाटतं बघा. तर काय आजकाल काय झाले, हजबंड वाईफ बाहेर कमावून येतात, अख्खा दिवस 12-13 तास बाहेर खपून आल्यानंतर त्यांना घरात आल्यावरती काय एनर्जी राहणार आहे? तेच जर एखादी आजी किंवा आई घरात असली तर थोडंसं काहीतरी सरबत करून ठेवेल, तर चहा कॉफी करून ठेवेल, त्यासोबत एखादा लाडू किंवा चकली दिली तर त्यांना किती बरं वाटतं की नाही चला 1-2 घास खाऊ, पाणी पिऊ आणि मग आज दिवसभर काय झालं याच्या आधी चर्चा करू. नाही तर एखादी स्त्री जर नोकरी करून आली की तिला घरात जावं लागलं स्वयंपाक करायला, मग तिला कंटाळा येतो, मग ती नाराज होऊ शकते. हे असं एकत्र कुटुंबाचं गणित आहे बघा. तशीच चकली आहे बघा. चकलीसुद्धा स्वतःला काटे देते, कारण काय, अगदी प्रत्येक वेळेसच तुम्ही गोडगोड गोडगोड गुडी 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 वागून संसारात चालत नाही. काही वेळेस तुम्हाला कठोर पण व्हावं लागतं. काल मी तुम्हाला श्यामच्या आईचं सांगितलं. श्यामच्या आईने श्यामला मारलं होतं की का तो स्विमिंग करत नाही, विहिरीत जायला घाबरतो. मग ती म्हणे, तुला घाबरट मुलाची आई असं मला म्हटलेलं तुला आवडेल का? तुला नावं ठेवलं तर मला पण वाईट वाटेल आणि तुला असे नावं ठेवू नये, कोणी नेभळट म्हणू नये, म्हणून तुला मी मारलं आणि तुझी स्विमिंगची भीती घालवली. असं कठोर आणि काहीतरी निर्णय आईला घ्यावा लागतो. आई काही वाईट नसते, पण मुलाच्या भवितव्यासाठी आईला कठोर निर्णय घ्यावा लागतो. त्याला साखर झोपेतून सकाळी सकाळी उठवावं लागतं, अभ्यासाला उठ म्हणावं लागतं स्त्रीला. मुलगा म्हणतो काय आई सकाळपासून कटकट करते, पण आईची ती कटकट नसते. तिला असतं की आपला मुलगा अभ्यासात पुढे गेला पाहिजे आणि मग आयुष्यात तो चांगला झाला की त्याचं करिअर वगैरे बघून तिला किती समाधान होतं. तसंच चकलीचं आहे बघा. चकली स्वतः अंगावरती भरपूर काटे घेते, पण एक सुंदर पदार्थ सादर करते. चकलीशिवाय तर दिवाळीला मजाच नाहीये, है की नाही? आणि काटे आहेत म्हणून तिला कोणी सोडत नाही, खाऊन घेतात, गोड बांधतात. तसेच स्त्रीचे राग आला, स्त्री भांडली, रागवली तरी तिचे काटे पण सहज शक्य होतात कुटुंबामध्ये आणि तिला हे काटे धारण करावेच लागतात. चकलीसारखे. चकली झाली, चिवडा झाला, लाडू झाला बुंदीचा. आता तुम्ही शंकरपाळ्या घ्याल. शंकरपाळ्या सुद्धा गोड सगळे भिजवल्यानंतर गोळा आपण पतला लाटतो आणि मग त्याला कापतो.
नुसतीच पोळी टाकून दिली तर त्याचा चव येईल का शंकरपाळ्याला? नाही. वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला हवे तसे आपण आवडीने कापतो. तुकडे तळले शंकरपाळ्याचे की सुंदर डिश तयार होते शंकरपाळ्याची, कुरकुरीत, खुसखुशीत. तसंच घरातल्यांचं आहे की एक लहान मोठ्या घरामध्ये सगळे एका घरामध्ये सभासद राहतात आणि एकमेकांना सांभाळून घेतात. त्याच्यामध्येच ती गोडी असते. शंकरपाळ्यासारखीच गोडी त्या सगळ्या सदस्यांना असते. त्यांच्याकडे पाहून असंच वाटतं की आहे घरातले माणसं पण शंकरपाळ्यांसारखे एकोप्याने राहतात. 2-3 भाऊ असतात, एक काका असतो, काकू असते, मावशी असते, आत्या असते. काही लहान असतात, काही मोठे असतात. तसेच आपण शंकरपाळे कापताना काही स्केलपट्टी घेऊन बसत नाही. थोडेफार लहान मोठे होतातच आणि मग नंतरचे बाकीचे छोटे झाले म्हणून आपण ते सोडून देत नाही. ते पण तळून घेतो. लहान मुलं खातील किंवा आपण खाऊ, वाया घालवत नाही ना. घरातल्या स्त्रीचा एक हा सगळ्यात मोठा गुण असतो. ती जिऱ्या एवढी वस्तूसुद्धा वाया घालवत नाही आणि मग अशा घरातच लक्ष्मी नांदते. तिचे असे सगळे फराळाचे वेगवेगळे पदार्थ, तसेच चिरोटेसुद्धा तसेच असतात. चिरोट्याला आपण वेगवेगळे पदरं उमलवतो, तळताना ते इतके उमलतात. तसेच एखाद्या स्त्रीचे भरपूर गुण उमलत राहतात आणि हे उमलवणं कोणाचं काम आहे? तिच्या पतिदेवांचं काम आहे. आपल्या पत्नीमध्ये काय काय गुण आहेत हे जर त्यांनी ओळखलं आणि तिच्या गुणांना वाव दिला, त्याला स्कोप दिला, तर ते चिरोट्यासारखे सुंदर पदरं तिचे सगळे उमलतील. नाही तर एक ठोस ठोकळा म्हणून उभा राहील आणि मग आयुष्यभर ठोकळाच राहील. इतकं बोलून मी माझं बोलणं थांबवते. कसे वाटले माझे फराळाचे विचार? दिवाळीचा फराळ आपला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.